गेल्या 3-4 दिवस पाऊस आणि गारपिटीचा इशारा जो आहे तर तो हवामान विभागाने दिल्यामुळे आपण पाहू शकतात का या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा जो आहे तर तो शेतामधून काही काढलेला आहे आणि या ठिकाणी तो कांदा जो आहे तर त्याची जी तो कापून आणि हा कांदा आहे ना वाळवला जातो आणि त्याच्यानंतर बाजार समितीमध्ये हा विक्रीसाठी नेला जातो। तर या ठिकाणी कांदा कापणीची आणि वाळवण्याची लगबग जी आहे तर ह्या महिला शेतकरी जे आहेत तर या करताना या ठिकाणी दिसत आहेत आणि हा कांदा जो आहे तर आपण पाहू शकतात का कापणी केल्यानंतर कशा पद्धतीने ह्या पत्र्याच्या शेडमध्ये या ठिकाणी तो वाळवला जातोय, कारण की ओला कांदा जो आहे तर तो व्यापारी घेत नाही, त्याच्यामुळं या ठिकाणी तो कांदा वाळवला जातो। आपण या ठिकाणी या महिला शेतकरी आहेत, मला हे सांगत आहे तुम्ही हा कांदा कापताय वाळवताय तर ही काय प्रोसिजर असते काही? नाही, जर पावसाचं वातावरण नसलं ना तर शेतातच काढायचा आणि शेतातच ठेवायचा, तो आपोआप उन्हाने सुकला जातो। पण आता पावसाचा इशारा दिल्यामुळे आम्ही तो आमच्या घरी वाहून आणलेला आहे सगळा कांदा आणि कापून तो आमच्या शेडमध्ये सुकवतोय। एकंदरीत पाहता आता जे काही पावसाचं वातावरण आहे तर त्यानुसार हा कांदा कापून शेडमध्ये या ठिकाणी वाळवण्याची लगबग ही सुरू आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।